8वीत असताना तिला पहिल्यांदाच पाळी आली आणि मग 8 वर्ष झाली आता जवळपास. पण मला अजूनही स्पष्ट आठवते ती दुपार, अगदी कालच घडल्यासारखी. 8वीत होते मी, म्हणजे 8वीत जाणार होते. 7वी नंतरची उन्हाळ्याची सुट्टी होती. माझा ऋषी दादा आला होता सुट्टीसाठी. ऋषी दादा म्हणजे ऋषिकेश, माझ्या मीना मावशीचा मुलगा. त्याची पण नुकतीच 12वीची परीक्षा संपली होती, म्हणून तो आमच्याकडे राहायला आला होता. त्या दिवशी सकाळपासूनच जरा बरं वाटत नव्हतं मला. गेले 2-3 दिवस रात्री जागून सिनेमा पाहिल्यामुळे असेल असं वाटलं, म्हणून काही फार विचार नव्हता केला मी त्यावर. आई आणि बाबा नेहमीप्रमाणेच लवकर आवरून दवाखान्यात गेले होते. आजी काही दिवस आत्याकडे गेली होती, त्यामुळे घरात मी आणि दादा दोघीच होतो. सकाळी नाश्ता आंघोळ वगैरे झाल्यावर मी आणि दादा थोडा वेळ कॅरम खेळलो आणि मग झोप यायला लागली. अशक्तपणा वाटत होता म्हणून मी झोपायला गेले आणि दादा पुस्तक वाचत बसला. साधारण जेवायच्या वेळेस जाग आली तेव्हा लक्षात आलं की आपली चादर थोडी ओलसर वाटते आहे. उठून पाहिल्यावर लक्षात आलं की आता आपण मोठे झालो आहोत. अर्थात याबद्दल आम्हाला शाळेत शिकवलं होतं. माझ्या आई बाबांनी पण मला सगळं समजावून सांगितलं होतं, पण तरीही अचानक भीती वाटली आणि आईची आठवण यायला लागली. इतक्यात मला जेवायला बोलावलं म्हणून खोलीत आलेल्या ऋषीदादांनी सगळं पाहिलं. माझे डबडबलेले डोळे बघून तो म्हणाला, अगं वेडाबाई, रडतेस काय? रडण्यासारखं काय आहे याच्यात? अगदी नॉर्मल असतं हे, आणि खरं तर खूपच आनंदाची गोष्ट आहे ही. जा तू पटकन आंघोळ करून घे आणि कपडे बदल, आणि हे कपडे गरम साबणाच्या पाण्यात भिजवून ठेव, नंतर मग आपण धुवून टाकूयात. मावशीने सगळं सांगितलं असेलच तुला, हो ना? मी मान डोलावली आणि बाथरूम मध्ये गेले. आंघोळ करून कपडे वगैरे बदलून 10-15 मिनिटात बाहेर आले तर पाहिलं की दादा ती चादर स्वतः धुत होता. एकीकडे खूप ओशाळे वाटत होतं, पण कुठेतरी खूप बरं देखील वाटत होतं. माझी स्वतःची ही पहिलीच वेळ असली तरी आईवर त्या दिवसात असलेली असंख्य बंधनं बघत होते मी. आई बाबा दोघेही डॉक्टर असून केवळ आजीच्या हट्टाखातर म्हणून तेव्हा तिला बाजूला बसायला लागायचं. माझ्या इतर मैत्रिणींच्या घरात देखील अशी उदाहरणं मला माहीत होती. एकूणच या विषयाबद्दल आपल्या समाजात आज सुद्धा किती लपून छपून बोललं जातं हे आपण बघतोच. आणि माझ्यापेक्षा जेमतेम 4-5 वर्षांनी मोठा असलेला दादा मात्र एकदम सहजपणे ती चादर धुत होता. ती वाळत टाकून झाल्यावर तो परत घरात आला आणि मला म्हणाला, चल आता आधी जेवून घेऊ आणि मग मावशीला फोन करून ही आनंदाची बातमी देऊया, ठीक आहे? किती सहज हाताळली होती त्याने परिस्थिती. मुळात काही हाताळण्यासारखी परिस्थिती आहे असंच त्याला वाटलं नव्हतं. याचं श्रेय मात्र खरंच माझ्या मावशीला. आज मी स्वतः देखील एक मेडिकलची विद्यार्थिनी आहे, पण मी माझ्या बरोबरीच्या मित्रांना पण या विषयावर मोकळेपणाने बोलताना, हा विषय सहज हाताळताना पाहिलेलं नाही. म्हणजे पेशंटची चर्चा करणं एखाद्या वेळेस ठीक आहे, पण आपल्याच मैत्रिणीशी, आईशी, बहिणीशी वा ओळखीच्या स्त्रीशी बोलणं जमत नाही, ऑकवर्ड वाटतं. हे जरा विचित्रच नाही का? कित्येक घरामध्ये तर या विषयाबद्दल मुलांना समजावून सांगितलं जात नाही आणि बऱ्याच शाळांमध्ये देखील हे फक्त मुलींना शिकवलं जातं. यामुळेच मग मुलांच्या मनातले गैरसमज वाढत जातात आणि एका अत्यंत नैसर्गिक गोष्टीचा उगाचच बागुलबुवा केला जातो. त्यापेक्षा जसं माझ्या मावशीने दादाला माझ्या आई बाबांनी मला छान समजावून सांगितलं होतं, तसंच आपण आपल्या मुलींना आणि हो मुलांना देखील सांगितलं पाहिजे. कारण आजच्या काळात स्त्रियांना खऱ्या अर्थाने समजून घेणाऱ्या माझ्या दादासारख्या आधुनिक कृष्णाची फार गरज आहे, नाही का? कहाणी आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका.